दिला होता, परंतु पत्रिकेमध्ये आपलं नाव टाकलंय. आता MIMची काय भूमिका आहे? फक्त माझं नाव टाकण्यात आलेलं आहे असं नाही आहे. रात्री 1:30 वाजता मला पोलीस अधिकाऱ्यांनी ते पाठवलं की साहेब हे आता नवीन पत्रिका छापण्यात आलेली आहे आणि तुमच्याकडे ते पाठवत आहे म्हणून. माझा विरोध जे होता ना हे या कारणाने की भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की रेल्वेज म्हणजे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. माझा विरोध ह्यासाठी नाही होता की फक्त इम्तियाज जलीलचं नाव का वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे जे ते हे देत होते, एक्सक्यूज देत होते की नाही परभणीचा काही भाग जालन्यामध्ये येतं, तर जालन्याचा काही भाग औरंगाबादमध्ये पण येतं, चिकलठाणा, मुकुंदवाडी हे सगळं एरिया जे आहे ना जालन्यामध्ये येतं. आणि तेच निकष लावल्यानंतर मग परभणीला अजून एक खासदार आहे फौजिया खान मॅडम, त्यांचं नाव का नाही ॲड करण्यात आलं होतं. मग सिल्लोडचं क्षेत्र जालन्यामध्ये येतं, मग मंत्री अब्दुल सत्तारचं नाव का नाही ॲड करण्यात आलं होतं. मग पैठणचंही क्षेत्र जालन्यामध्ये येतं, मग मंत्री भुमरे साहेबांचं नाव का नाही ॲड करण्यात आलेलं होतं. म्हणजे काय आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही असं घाणेरडी राजनीती करत आहे म्हणून मी त्याचा विरोध केला होता. आता त्यांना कमीत कमी समज आली असेल की नको रे बाबा आपण असं करायला नको होतं. आता आंदोलन होणार नाही. आता काय आहे की आम्ही अनेक ठिकाणी आमचे लोक उभे होते, पण रात्री CP साहेबांनीही खूप विनंती केली. DCP साहेब रात्री माझ्या घरी आले होते 1 वाजता आणि सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कुठे चूक झाली होती. तर हे पत्रिका छापली होती आणि मग ते PMOकडून हे झालं होतं. आता PMOला हे माहीत नाही आहे का की मतलब ट्रेन कोणत्या एरियामध्ये जाणार आहे. माझं हे होतं की तुम्ही परभणीचं ज्या प्रकारे खासदारांचं नाव टाकलं, मग औरंगाबादच्या खासदाराचं का नाही होणार आहे की नाही होणार? आता का मागे घेतला आंदोलन? बघू ना थोड्या वेळात बघू आम्ही. मोदीजी असं म्हणाले आहेत की आता विश्वास आहे. त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. त्यांचं जे कृत्य आहे ना तेच दाखवतो की म्हणजे आता आघाडी नाही. आणि त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतं की आता लोकशाहीची गरज नाही. मी आल्यानंतर हुकुमशाही झालेली आहे, म्हणजे आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही. आणि आम्ही लोकसभेमध्ये बघितलेलं आहे ज्या प्रकारे तुम्ही 150 खासदारांना फक्त एक मागणीसाठी त्यांना निलंबित करतो. मग हे लोकशाही आहे का हुकुमशाही आहे याचाही खुलासा नरेंद्र मोदी साहेबांनी केलं असतं तर बरं झालं असतं. आघाडी पाहिजे नाही पाहिजे हे याच्या बाबतीत बोलण्यापेक्षा आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारता आहे आदरणीय मोदी साहेब याच्या बाबतीत बोला की तुम्ही आल्यानंतर या देशामध्ये लोकशाही संपलेली आहे का नाही आहे याचंही उत्तर द्या तुम्ही. पण मग NDA आहेच ना त्यांची, मग आपल्या इकडे काय आहे बघा ना तुम्ही. कोणत्या कारणाने गेलेले आहे हे म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे किंवा इकडचे जे मीडियावाले आहे त्यांना माहीत नाही आहे असं नाही आहे. सर्व लोकांना माहीत आहे की जो लोक मोदी साहेबांच्या छत्राखाली गेलेले आहे, छत्रछायामे जे लोक गेलेले आहे ते कोणत्या कारणाने गेलेले आहे. हे खरी गोष्ट आहे का नाही आहे की जे लोक राष्ट्रवादीमध्ये फुटलेले आहे हे सगळे लोक प्रामाणिकपणे त्यांची इन्क्वायरी झाली असती तर ते आज जेलमध्ये असले असते ना. ते हसन मुश्रीफ असू द्या किंवा प्रफुल्ल पटेल असू द्या किंवा दिलीप वळसे पाटील असू द्या, अजितदादा असू, हे सगळे जेलमध्ये असले. प्रत्यक्षरित्या सांगायचं की सांगितलंय की सगळे NDAतले की तुम्हाला आता कमळावर लढायचं म्हणून असे वक्तव्य करून मी मोदींनी हे की आज हे ठरवण्याचा अधिकार जे आहे हे कोणी पॉलिटिकल पार्टी करणार नाही. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे डायरेक्टर करणार आहे की तुम्हाला कोणत्या पार्टीतून लढायचं तर कोणत्या चिन्हावर लढायचं किंवा तुम्हाला लढायचंच नाही. तुम्ही कितीही तयारी ठेवा की मला हे निवडणूक लढायची आहे आणि समजा तुमची फाईल त्यांच्याकडे असेल तर ते निर्णय घेतील की तुम्हाला इलेक्शनमध्ये तिकीट कोणत्या चिन्हावर लढायचं किंवा लढायचेच नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.